नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण प्रीवियस क्लासमध्ये डायपोल मोमेंटचं डिस्कशन केलं होतं। फार एक क्विक रिकॅप, व्हॉट इज डायपोल मोमेंट? इट इज मेजर ऑफ पोलॅरिटी ऑफ द मॉलिक्यूल. Dipole moment, it is product of charge, magnitude of charge and separation distance between them. Symbol is mu, formula is Q into R, mu equal to Q into R. It is vector quantity denoted by special arrow. Arrow पाहिलाय सगळ्यांनी, ठीक आहे ना? मागच्या साइडला क्रॉस साइन तयार होतं. Head towards more electronegative atom, tail towards less electronegative atom. रिझल्टंट कसा काढायचा असतो? पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये, म्हणजे जिथं ॲटमची संख्या 2 पेक्षा जास्त असते त्याला म्हणतात पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स. इन पॉलीएटॉमिक मॉलिक्युल्स वी हॅव टू टेक रिझल्टंट डायपोल मोमेंट. कसं काढतात? अंडर रूट μ1² + μ2² + 2 μ1 μ2 cos θ. टेल मी, रिझल्टंट कधी 0 असतो? कधी 0 असतो? जेव्हा θ 180 डिग्री आहे, पण फक्त θ 180 डिग्री असणं इनफ नाही. θ 180 तर असावाच लागतो, सोबत μ1 = μ2 असावा लागतो. when μ1 = μ2 and θ is 180 degree, then and then only resultant comes out to be 0. परत आपण अप्लाय केलं हे नॉलेज. लोन पेअर नसणारे मॉलिक्युल्स पाहिले अगोदर, नंतर लोन पेअर असणारे मॉलिक्युल पाहिले. कुठं 0 येतं आणि कुठं 0 येत नाही, बस एवढं आपल्याला कळलं पाहिजे. रिझल्टंट जर 0 आला, रिझल्टंट डायपोल मोमेंट जर 0 आला, त्याला म्हणायचं असतं नॉन पोलार मॉलिक्यूल. आणि जर रिझल्टंट नॉन 0 आला, त्याला म्हणायचं असतं पोलार मॉलिक्यूल. रिझल्टंट 0 नॉन पोलार, रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 पोलार. हे आपण प्रीवियस क्लासमध्ये अप्लाय केलेलं. एक क्वेश्चन झाला होता, ऑर्थो, मेटा आणि पॅरा या तिघांचं डायपोल मोमेंट कंपेअर करायचं होतं. तर ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन, मेटा डायक्लोरोबेन्झीन आणि पॅरा डायक्लोरोबेन्झीन, आपण या तिघांचा डायपोल मोमेंट कंपेअर केलं होतं. काय हेल्प घेतली होती मी? थीटा. ऑर्थोमध्ये थीटा किती असतो रे? 60 डिग्री असतो. मेटामध्ये 120 डिग्री असतो. पॅरामध्ये 180 डिग्री असतो. Resultant of dipole moment, that is μr, is inversely proportional to theta. लक्षात ठेवा, जेवढा थीटा लहान असेल तेवढा रिझल्टंट मोठा असतो. म्हणून ऑर्थोचा डायपोल मोमेंट सगळ्यात जास्त, त्यानंतर मेटा आणि त्यानंतर पॅरा. मी प्रूव्ह करून दाखवले हाऊ रिझल्टंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू थीटा. बघा परत सांगतो, रिझल्टंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थीटा, बट कॉस थीटा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू थीटा. सो इनडायरेक्टली म्यू रिझल्टंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू थीटा. थीटा जेवढा लहान तेवढा रिझल्टंट वेक्टरचा कधी मोठा असतो. ठीक आहे का? एक क्वेश्चन झाला होता. आज आपल्याला परत क्वेश्चन्सच डिस्कस करायचे. डायपोल मोमेंट या पॉइंटवर नेमके क्वेश्चन्स काय विचारले जातात, जेवढे मी क्वेश्चन घेणार आहे तेवढे व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा. हे सगळे प्रीवियस इयरचे क्वेश्चन्स आहेत किंवा जे विचारले जाऊ शकतात, जे भारी भारी क्वेश्चन्स आहेत ते मी आज डिस्कस करतोय. ठीक आहे, चला पहा. क्वेश्चन नंबर 1, if the dipole moment of एक कंपाउंड दिला काहीतरी, ठीक आहे, is 1.5 कॅपिटल डी म्हणजे डी बाय युनिट ऑफ डायपोल मोमेंट. 3 सांगितले होते ना, 3 ESU सेंटीमीटर होतं, कुलम मीटर होतं आणि डी बाय होतं. 1.5 डी बाय जर याचा डायपोल मोमेंट असेल, देन डायपोल मोमेंट ऑफ दिस कंपाउंड इज, जर याचा 1.5 डी बाय असेल तर याचा किती असेल? व्हिडिओला पॉज करा, विचार करा आणि नंतर माझं सोल्युशन रेफर करा. ठीक आहे, चला आता बघा वेक्टर्स अप्लाय करू आपण. लक्षात ठेवा रे, कधीही केमिस्ट्रीमध्ये एक्स काय आहे हे जर सांगितलेलं नसेल ना, असं रिंगला वगैरे अटॅचमेंट, बाय डिफॉल्ट इट इज हॅलोजन. तर इथे एक्स तुम्हाला काय घ्यायचं आहे? हॅलोजन. हॅलोजन म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्यापैकी कुणीतरी आहे. आपण आता वेक्टर्स दाखवू. ठीक आहे, बघा इथे एक वेक्टर असेल, कार्बन आणि हॅलोजन. कार्बन हॅलोजन मध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण रे? हॅलोजन. ठीक आहे ना? तर वेक्टर टुवर्ड्स एक्स, बघा टुवर्ड्स एक्स. आता इथं देखील टुवर्ड्स एक्स, कारण एक्स इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. वेक्टर्स दाखवले. आता अर्थ काय झाला बघा,
याचा डायपोल मोमेंट 1.5 डी बाय याचा किती असेल. आता बघा हे कॅन्सल होईल का नाही रे, हे आणि हे कॅन्सल होतं, हे कॅन्सल होतं का, थिटा 180 डिग्री, थिटा 180 डिग्री आणि मॅग्निट्यूड पण सेम आहे. बघ ना हे वेक्टर हे बॉन्ड तर इक्वल आहे ना, बॉन्ड सेम आहे, बॉन्ड सेम असल्यामुळे μ1 इक्वल टू μ2 आणि थिटा 180 हे कॅन्सल झालं वेक्टर, हे पण कॅन्सल झालं. आता राहिले फक्त हे दोन वेक्टर्स. आता बघा या दोन वेक्टरचा रिझल्टंट असा खाली येईल, या दोन वेक्टरचा रिझल्टंट एकच हे तर कॅन्सल व्हायले बघा वेक्टर, हे दोन वेक्टर कॅन्सल झाले, राहिले हे दोन, या दोन वेक्टरचा रिझल्टंट असा खाली राहील. म्हणजे थोडक्यात इथं एकच वेक्टर तयार व्हायला ना, दोन वेक्टरचा रिझल्टंट काढून मला एकच वेक्टर मिळतंय आणि इथं एक वेक्टर असताना त्याचा डायपोल मोमेंट दिलाय मला 1.5 डी बाय, याचा देखील किती असेल मग 1.5 डी बायच असेल. नाही समजलं, ऐका परत एकदा. हे कॅन्सल होईल, हे कॅन्सल झालं. आता या दोन्हीचा रिझल्टंट असा खाली राहील, हे एक्स नावाचंच वेक्टर तयार होईल परत एकदा. ठीक आहे का, एक वेक्टर तयार झालं, या दोन्हीचा रिझल्टंट एक वेक्टर तयार झालं. एक वेक्टर असताना त्याचा डायपोल मोमेंट आहे 1.5 डी बाय, म्हणून याचा देखील किती असेल रे बाबा, याचा देखील तेवढाच असेल 1.5 डी बायच असेल. का असेल, कारण सर हे कट होतंय आणि या दोन्हीचा रिझल्टंट एक वेक्टर मिळतंय, एक वेक्टरचं मला दिलेलं आहे 1.5 डी बाय, म्हणून याचं देखील उत्तर काय येईल रे बाबा 1.5 डी बाय येईल. आलं लक्षात. ठीक आहे, चला पुढे जाऊत आता. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following has greatest dipole moment. मला 4 कंपाऊंड्स दिलेले दिसत आहेत, ABCD नावं दिलेले आहेत, IUPAC नेम्स दिलेले आहेत. मला यांच्यापैकी ग्रेटेस्ट डायपोल मोमेंट कोणाचा हे काढायचंय. तर मला हेल्प ऑब्वियसली कशाची घ्यावी लागणार आहे, स्ट्रक्चर्सची. चला स्ट्रक्चर ड्रॉ करा यांचे. 1 2 3 ट्रायक्लोरोबेन्झीन. चला फटाफट फटाफट फटाफट. बेन्झीन, चला बेन्झीन पॅरेंट आहे, मी अगोदर बेन्झीन काढतो सगळे. हा 4 बेन्झीन मला काढायचे, 4 बेन्झीन, 2, ठीक आहे, 3, हा तिसरा आणि हा चौथा. 4 बेन्झीन काढले, तर हे झाले 4 बेन्झीन. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ए, हा हे झालं बी, हे झालं सी आणि हे झालं डी. असे 4 कंपाऊंड काढतो मी. हा 1 2 3 1 2 3. चला बघा इथं क्लोरीन फर्स्ट पोझिशनला, सेकंडला आणि थर्डला. हे झालं 1 2 3 ट्रायक्लोरोबेन्झीन. 1 3 5 1 3 5. बघा हे फर्स्ट 1 झालं, 3 म्हणजे हे येईल आता आणि 5 म्हणलं की हे येईल. 1 3 5. ओके. हा 1 3 1 3. बघ रे हे 1 आणि 3 म्हणलं की हे इथं 1 3 1 3. हां फक्त क्लोरोबेन्झीन, कुठंतरी एका ठिकाणी क्लोरीन दाखवा, बस संपलं. आलं का लक्षात. 1 2 3 ट्रायक्लोरोबेन्झीन, 1 3 5 ट्रायक्लोरोबेन्झीन, 1 3 डायक्लोरोबेन्झीन आणि फक्त क्लोरोबेन्झीन. चला आता इथं वेक्टर्स दाखवू आपण. क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. इथं कार्बन क्लोरीन बॉन्ड असणार आहेत ना. ठीक आहे, टुवर्ड्स क्लोरीन. सो लाईक दिस लाईक दिस लाईक दिस. ठीक आहे, towards chlorine once again like this like this like this, towards chlorine like this like this, vectors towards chlorine like this. सगळे वेक्टर असतील क्लोरीन कडे. मान्य. आता बघा, हा चला बघा आता इथं बघा हे 3 वेक्टर्स आहेत. कॅन्सलेशन होते का रे बाबा, नाही होत. कुठलेच वेक्टर कॅन्सल होणार नाही कारण 180 डिग्री अँगल नाही. चल सांग या दोन्ही मध्ये अँगल किती रे बाबा, इथं थिटा किती 60 डिग्री. तर या दोन्हीचा रिझल्टंट असा इकडे येईल. ठीक आहे ना. आता याचा आणि याचा परत रिझल्टंट निघेल. आता या दोन्ही मध्ये परत थिटा 60च असणार आहे. इथं अँगल 60 असणार आहे. इथं 60 असेल, या दोन्हीचा रिझल्टंट एक वेक्टर मिळेल, त्या वेक्टर मध्ये आणि या वेक्टर मध्ये परत एकदा 60 डिग्रीचा अँगल असेल. म्हणजे इथं थिटा अल्टिमेट किती आहे बाबा 60 डिग्री आहे. आता इथं बघा, हा या दोन्हीचा रिझल्टंट असा इकडे खाली असेल. कोणत्या याचा, याचा आणि याचा रिझल्टंट खाली असेल. आता हे आणि हे बरोबर 180 ला आलं. बघ ना हे 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 दोघं, हे आणि हे इकडचं थर्ड वेक्टर हे 180 डिग्रीला आले. म्हणजे इथं थिटा 180 व्हायला कसा यायला, ऐका रे. बघ रे, या दोन्हीचा रिझल्टंट असा इकडे खाली,
याच्यात आणि याच्यात थिटा 180 आणि मॅग्निट्यूड पण सेम, कारण बॉन्ड तोच आहे, कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे. तर इथं एक्झॅक्टली 0 येऊन जातं, इथं एक्झॅक्टली 0 येऊन जाईल. या दोन्हीचा रिझल्टंट बरोबर याला कॅन्सल करून टाकेल. तर याचा रिझल्टंट डायपोल मोमेंट 0 असणार आहे, याचा रिझल्टंट 0 असणार आहे. ठीक आहे का? याचा रिझल्टंट शुअरली नॉट इक्वल टू 0 असेल, कारण थिटा 180 नाही. कळतंय की सगळ्यांना? ओके, चला इथं बघा. आता या दोन्हीमध्ये अँगल किती सांगा? हे मेटा आहे ना, मेटा आहे. मेटाचा अँगल किती असतो रे बाबा? थिटा किती असतो रे मेटाचा? 120 डिग्री असतो. किती असतो? 120 डिग्री असतो. आता थिटा 120 आलाय म्हणजे इथं देखील रिझल्टंट नॉट इक्वल टू 0च असेल. ठीक आहे? आता इथं एकच वेक्टर आहे, एकटं वेक्टर आहे. ठीक आहे, याला शेवटी विचारात घेऊ आपण. आता बघा, मला विचारलं की खालीलपैकी कोणामध्ये ग्रेटेस्ट डायपोल मोमेंट असेल. आता हे बी तर लोवेस्ट असेल. या चौथ्याचं पण रिझल्टंट शुअरली नॉट इक्वल टू 0, कारण एकच वेक्टर आहे ना. ठीक आहे? लोवेस्ट विचारला असतं तर ऑप्शन बी आलं असतं, लोवेस्ट विचारला असतं तर बी आलं असतं, कारण त्याचा रिझल्टंट 0 यायला. आता मला कंपॅरिझन करावं लागेल बाबा, ए, सी आणि डी मध्ये कोणाचं ग्रेटेस्ट, ते माझं फायनल आन्सर असेल. आता कसं करायचं सर? सिंपल आहे. ए मध्ये अँगल 60 आहे, ए मध्ये अँगल 60 आहे, सी मध्ये अँगल 120 आहे, डी मध्ये अँगलच नाही, एकच वेक्टर असल्यामुळे. ठीक आहे ना? ए आणि सी मध्ये अँगलचा वापर करा. थिटा जेवढा स्मॉलर तेवढा रिझल्टंट ग्रेटर. बघा, हे लक्षात ठेवा, मी सांगितलं होतं प्रिव्हियस क्लासमध्ये, म्यू रिझल्टंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू थिटा. हे लक्षात ठेवा कायम. ठीक आहे ना? इथला थिटा 60 डिग्री आहे ना आणि इथला 120 डिग्री आहे, म्हणून ए हा सी पेक्षा मोठा, ए हा सी पेक्षा मोठा. कळलं सगळ्यांना? आता ए ची स्पर्धा राहिली फक्त डी बरोबर. सी गेला स्पर्धेच्या बाहेर, कारण सीचा अँगल मोठा आहे. आता ए किंवा डी या दोन्ही पैकी माझं एक आन्सर आहे, आयदर ए और डी. आता कम्पेअर करा, मग ए आणि डी मध्ये विचार करा थोडासा. सिंपल आहे. डी मध्ये एकच वेक्टर आहे, डी मध्ये एकच वेक्टर आहे, पण ए मध्ये 3 वेक्टर्स आहेत. डी मध्ये एक वेक्टर आहे, ए मध्ये 3 वेक्टर्स आहेत, आणि इथं कॅन्सलेशन वगैरे काही होत नाहीये. इथं 3 वेक्टर्स ऍड होणार आहेत, 3 वेक्टर्स ऍड होणार आहेत, आणि इथे एकच वेक्टर आहे. कोण ग्रेटेस्ट असेल? संपलं रे बाबा. ए आन्सर असेल, ए आन्सर असेल. ऐका परत एकदा, कसं काय आलं सर ए? बी रिझल्टंट 0. कसा? या दोन्हीचा रिझल्टंट हा आणि हा 180 ला आला, कॅन्सल झालं, रिझल्टंट 0 आला. आता राहिले होते ए, सी आणि डी. मला ग्रेटेस्ट बघायचंय, एकतर ए असेल, सी असेल किंवा डी असेल. ए आणि सी मध्ये मी थिटाची हेल्प घेतली. रिझल्टंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू थिटा. ठीक आहे ना? इथला थिटा लहान असल्यामुळं ए ची डायपोल मोमेंटची व्हॅल्यू सी पेक्षा मोठी, सी पण स्पर्धेच्या बाहेर गेला. राहिली स्पर्धा आता ए आणि डी मध्ये. आता इथं मी वेक्टरचा नंबर घ्यायलो, आणि इथं थिटा जमणारच नाही, कारण याच्यात थिटा नाही, एकच वेक्टर असल्यामुळे. ठीक आहे ना? एक वेक्टर, इथं 3 वेक्टर आहेत, आणि इथं 3 वेक्टर ऍड होणार आहेत, म्हणून ए चं डायपोल मोमेंट सगळ्यात ग्रेटेस्ट. युअर आन्सर इज ऑप्शन ए, 1 2 3 ट्रायक्लोरोबेन्झीन. नोट करा. पुढचा क्वेश्चन, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, फेमस क्वेश्चन आहे, पॉप्युलर क्वेश्चन आहे डायपोल मोमेंट पॉइंटचा. बघा, खूप भारी क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग डायपोल मोमेंट इज 0. यांच्यापैकी कुठं डायपोल मोमेंट 0 आहे, कुठं नाही, हे आपल्याला फक्त प्रेडिक्ट करायचं आहे. ठीक आहे ना? सिंपल आहे. बघा कसं, कार्बन क्लोरीन बॉन्ड असेल, रिंगला क्लोरीन अटॅच्ड आहे ना, कार्बन क्लोरीन बॉन्ड. विच इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, क्लोरीन और कार्बन? ऑब्वियसली क्लोरीन. क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3 आहे, कार्बनची किती आहे? 2.5 आहे. तुम्हाला पॉलिंग स्केलच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज काही मोजक्या इलेमेंटच्या लक्षातच ठेवाव्या लागतील. कुठल्या इलेमेंटच्या लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी. कुठल्या पॉइंटमध्ये सांगितलंय? पोलार कॅरेक्टर और आयोनिक कॅरेक्टर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. बघा नोटबुक मध्ये सगळेजण हॅनी स्मिथ रिलेशन किंवा पॉलिंग रिलेशन मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं. आपण त्याचे काही न्यूमरिकल पण सॉल्व्ह केले होते. 16 चाय मायनस चाय बी प्लस 3.5 चाय मायनस चाय बी स्क्वेअर वगैरे. ठीक आहे ना? सगळ्यांच्या नोटबुक मध्ये पॉलिंग स्केलच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज मोजक्या इलेमेंटच्या लिहिलेल्या आहेत, तेवढ्या तुम्हाला कंपल्सरीली लक्षात ठेवायच्या. ठीक आहे का?
क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं वेक्टर टुवर्ड्स क्लोरीन, वेक्टर टुवर्ड्स क्लोरीन. कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा ऑलमोस्ट नॉन पोलर असतो, त्याला धरण्याची गरज नाही, आपल्याला फक्त कंपॅरिझन करायचंय. ठीक आहे ना. हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असणारे बॉन्ड धरूत आपण, फक्त कार्बन हायड्रोजनला इग्नोर करायचंय. ठीक आहे का. बघा ठीक आहे. चला याला मग अगोदर फायनल करून टाकूत का. हा चला बघा, हे दोन वेक्टर्स पहा. या दोन वेक्टर्स मध्ये 180 डिग्री अँगल आहे का नाही. थिटा किती आहे, 180 डिग्री आहे. थिटा 180 डिग्री आहे. ओके. μ1 इक्वल टू μ2 आहे. दोन्ही वेक्टर्स आयडेंटिकल आहेत का नाही, हे कायम लक्षात ठेवा. फक्त थिटा 180 असणं इनफ नाही. अलॉंग विथ थिटा इक्वल टू 180 डिग्री दोन्ही वेक्टरचे मॅग्निट्यूड सेम असावे लागतात. मी जर याला μ1 म्हणलं, याला μ2 म्हणलं, μ1 आणि μ2 इक्वल होणार आहेत. काय इक्वल होणार आहेत, अरे बॉन्ड तेच आहेत ना, कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे, कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे. समजा इथं फ्लोरीन लिहिला असतं तर ते μ1 इक्वल टू μ2 मला म्हणता आलं नसतं. लक्षात ठेवा, μ1 इक्वल टू μ2 आहे आणि थिटा 180 डिग्री असल्यामुळं रिझल्टंट किती आला रे बाबा, रिझल्टंट 0 आला, रिझल्टंट 0 आला. ठीक आहे का. सर हे बरोबर आलं, मग मला वाटतं इथं पण असंच करा, इथं असं करा. नाही रे बाबा, चुकलं. किंवा इथं असं करा. मला माहिती आहे सर, कार्बन पेक्षा ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इथं पण असंच करू सर. असं करा ना सर. बघा, सल्फर इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, इथं पण तसंच करा, सेम असं करा. इथं 0, इथं 0 आणि इथं पण सगळं 0 सर. नाहीये, नाहीये, फक्त इथं 0 येतंय, इथं 0 येत नाही. कसं काय येत नाही. अरे कार्बनला नायट्रोजनची अटॅचमेंट आहे, मला बघावी लागेल बाबा ती अटॅचमेंट नेमकी कशी आहे. सोबतच ऑक्सिजनला हायड्रोजनची अटॅचमेंट आहे, ही अटॅचमेंट कशी आहे हे पाहावं लागेल. कारण ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्डमध्ये पण डायपोल एक्झिस्ट करतो, तिथं पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. कार्बन नायट्रोजन मध्ये पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. सल्फर हायड्रोजन मध्ये पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. ठीक आहे ना. तर अशा एक्झाम्पल मध्ये गडबड करायची नाही. ठीक आहे का. सबस्टिट्युएंट मध्ये पण वेक्टर असू शकतो. आता मी ते वेक्टर असणारे स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. ठीक आहे. चला आता याचं अल्टरनेटिव्ह स्ट्रक्चर. ठीक आहे. हे रॉंग झालं, हे मी इरेज करतो, हे चुकीचं आहे. हे असं पाहून तर सगळेच 180 डिग्रीला अँगल वाटतील आणि सगळेच μ1 इक्वल टू μ2 वाटतील, सगळेच रिझल्टंट 0 वाटतील. पण नाही, नाही 0. बघा कसं येत नाही 0 ते. ऐका व्यवस्थित ऐका. हा सायनाइड आहे. सायनाइड कसा असतो रे बाबा, सायनाइड कसा असतो, C ट्रिपल बॉन्ड N असतो ना. हा कार्बन या नायट्रोजनला ट्रिपली बॉन्डेड आहे आणि हा कार्बन परत इकडच्या कार्बनला सिंगली बॉन्डेड आहे. म्हणजे हा रिंगचा कार्बन धरा. बघा, हा कार्बन सिंगल बॉन्डेड टू रिंग आणि ट्रिपली बॉन्डेड टू नायट्रोजन. म्हणजे या कार्बनचे टोटल सिग्मा 2च झाले ना. या कार्बनचे सिग्मा किती झाले, 2 सिग्मा. 2 सिग्मा असणारा कार्बन कोणत्या हायब्रिडायझेशन मध्ये जातो रे बाबा, हा sp हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. कारण या कार्बनचे सिग्मा फक्त 2 येतात. बघ रे, इथं दिसतील तुला 2 सिग्मा, एक इकडे सिग्मा आणि या ट्रिपल बॉन्ड मधला 1 सिग्मा. हा कार्बन कोणता, हा इथला रिंगचा कार्बन. ठीक आहे ना. हा सायनाइडचा कार्बन. ह्या सायनाइडच्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp येते. ठीक आहे ना. सिमिलरली याचं पण हायब्रिडायझेशन sp येते. ठीक आहे का. चला अगोदर सगळ्यांचे हायब्रिडायझेशन सांगतो, मग फायनल आन्सर पण मिळून जाईल. ऑक्सिजनचं हायब्रिडायझेशन काढण्याची मेथड मी सांगितली होती. जेव्हा जेव्हा ऑक्सिजन 2 सिग्मा बॉन्ड तयार करतो, जेव्हा ऑक्सिजन 2 सिग्मा बॉन्ड तयार करतो, जसं वॉटरमध्ये 2 सिग्मा तयार करतो ना ऑक्सिजन, 2 सिग्मा तयार करणाऱ्या ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर देखील असते. 2 सिग्मा 2 लोन पेअर वॉटर मधला ऑक्सिजन कम्पेअर करा. 2 सिग्मा 2 लोन पेअर असणारा ऑक्सिजन कधीही sp3 असतो. या ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर आहेत रे, sp3. ठीक आहे, दाखवल्या नाहीत पण आहेत. ठीक आहे ना. ऑक्सिजनने जर 2 सिंगल बॉन्ड तयार केले ना, 100% त्याच्याकडे 2 लोन पेअर राहत असतात. हा देखील ऑक्सिजन sp3. सिमिलरली सल्फर हा ऑक्सिजनच्या ग्रुपचा मेंबर आहे. ऑक्सिजनच्या खाली सल्फर येतो. जे हायब्रिडायझेशन ऑक्सिजनचं मी कन्सिडर केलं ना, त्यानं 2 सिग्मा तयार केले, 2 लोन पेअर उरल्या, 2 सिग्मा 2 लोन पेअर म्हणल्यानंतर sp3 येतं, कारण H4 येतो.
बरोबर आहे ना रे. एच म्हणजे काय असतो, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर. 2 सिग्मा 2 लोन पेअर, H4 आला sp3. सल्फर आणि ऑक्सिजनचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन सेम आहेत, कारण ऑक्सिजन आणि सल्फर एका ग्रुपचे मेंबर आहेत. इथं देखील सल्फरनं 2 सिग्मा बॉन्ड तयार केलेत, याच्याकडे 2 लोन पेअर शिल्लक राहतील, म्हणून हा सल्फर देखील sp3 असेल, sp3 असेल, sp3 असेल. लक्षात येते का बाबा काय म्हणतो मी? सर तुम्ही मधीच हायब्रिडायझेशन कशाला आणलात सर, सरळ क्वेश्चन सॉल्व्ह करा ना. अरे तेच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमच्याकडून होणारी मिस्टेक मी एक्सप्लेन करण्याचा अगोदर प्रयत्न केला. तर मला याचा आता करेक्ट स्ट्रक्चर काढावं लागेल. आता बघा रे, याचं करेक्ट स्ट्रक्चर असं असेल, ज्याचा वापर करून तुम्हाला डायपोल मोमेंटचं प्रिडिक्शन करायचं ना, ते स्ट्रक्चर मी आता ड्रॉ करणार आहे. हा कार्बन आहे sp हायब्रिडाइज्ड. sp हायब्रिडायझेशन झाल्यानंतर लिनियर जॉमेट्री असते. sp हायब्रिडायझेशन झाल्यानंतर लिनियर जॉमेट्री असते, म्हणजे हा कार्बन आणि त्याला ट्रिपल बॉन्ड असा लाईन मध्ये असणार आहे, असं राहील हे लिनियर. सिमिलरली लिनियर का लिनियर काढताय सर, कारण हा कार्बन आहे sp हायब्रिडाइज्ड. sp हायब्रिडाइज्ड. आता बघा, हा ऑक्सिजन sp3 हायब्रिडायझेशन मध्ये गेलाय आणि त्याच्याकडे लोन पेअर आहे 2. अरे वॉटर सारखंच आहे ना, वॉटरचा शेप कसा म्हणतो आपण, व्ही शेप म्हणतो ना. का बरं व्ही शेप आहे, कारण 2 बॉन्ड आणि 2 लोन पेअर असतात ऑक्सिजनवर. या ऑक्सिजननं पण 2 बॉन्ड तयार केलेत, याच्याकडे पण 2 लोन पेअर आहेत, म्हणजे याचं या ऑक्सिजनच्या बाजूचं जे एन्व्हायरमेंट असणार आहे ना, ते वॉटरला मॅच करेल. व्ही शेप, व्ही शेप. इथं बॉन्डिंग ही व्ही शेप फॉर्म मध्ये होणार आहे, म्हणजे असं मी ड्रॉ करतोय, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आता बघा, हा ऑक्सिजन हे थोडंसं असा बेंट, हा बॉन्ड असा स्ट्रेट नसणार आहे. हा बॉन्ड स्ट्रेट का काढला, sp हायब्रिडायझेशन, लिनियर. लिनियर. हा ऑक्सिजन sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्याच्याकडे 2 लोन पेअर आहेत, व्ही शेप. बघा हे व्ही झालं ना, व्ही शेप. सिमिलरली हा ऑक्सिजन, हा व्ही शेप वाला ऑक्सिजन. परत एकदा, ठीक आहे का? ओके. आता हा सिमिलर टू दिस. बघा लास्ट स्ट्रक्चर ड्रॉ करूत, मग नंतर तुम्हाला मला म्हणायचे काय हे व्यवस्थित लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, हा सल्फर, हा हायड्रोजन, हा सल्फर, हा हायड्रोजन. ठीक आहे का, व्ही शेप. आता आपण दाखवू वेक्टर्स. याचं काम संपलं. ठीक आहे, हे कोणालाही जमू शकतं, याचा रिझल्टंट 100% 0 येणार आहे. ठीक आहे, हे संपलं. आता या दुसऱ्या एक्झाम्पलसाठी, हे तिसऱ्या एक्झाम्पलसाठी आणि हे चौथ्या एक्झाम्पलसाठी. चला, हे दिलं होतं पण याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर असं आहे, हे मी काढलं. ठीक आहे ना, हायब्रिडायझेशनचा वापर करू. मला सांगा आता, कार्बन नायट्रोजन मध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण? सांगा. कार्बन नायट्रोजन मध्ये नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो वेक्टर टुवर्ड्स नायट्रोजन लाईक दिस, वेक्टर टुवर्ड्स अगेन नायट्रोजन लाईक दिस. नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. ठीक आहे. आता बोला, ऑक्सिजन हायड्रोजन मध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण? ऑब्विसली ऑक्सिजन. हे दिलं होतं त्यांनी, पण मी त्याचं करेक्ट स्ट्रक्चर ड्रॉ केलं. असं असणार आहे. ठीक आहे ना, ऑक्सिजन हायड्रोजन लाईक दिस. इथं मनात काही आणू नका सर त्याची लोन पेअर रेझोनन्स मध्ये जाईल. अरे मला काहीच गरज नाही रे त्याची, मला फक्त एवढं थिंक करायचं की रिझल्टंट 0 येईल, काही येणार नाही. बस मला याच्या पलीकडे काही नकोय. रिझल्टंट 0 येईल, काही येणार नाही. मला याच्या पलीकडे क्वेश्चन विचारला जात नसतो, म्हणून ती लोन पेअर रेझोनन्स मध्ये जाईल वगैरे वगैरे. काही जणाला खूपच बेकार सवय असते, उगाच मनात डाऊट क्रिएट करत चालतात. अशी डाऊट क्रिएट करतात ज्याचा क्वेश्चनशी काही संबंधच नाही. आता तुझ्या त्या लोन पेअरचा मध्ये रेझोनन्स मध्ये येण्यामध्ये माझ्या डायपोल मोमेंटच्या क्वेश्चनशी काही संबंध नाही. ठीक आहे ना, मला फक्त एवढं फाइंड करायचं की बाबा रिझल्टंट 0 येतो का 0 येत नाही, बस संपलं. ठीक आहे ना. आता बघा इथं एक शेवट दाखवत, सल्फर इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. तुम्ही चेक करू शकता, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज तुम्हाला मी लिहून दिलेल्या आहेत. ठीक आहे ना, वेक्टर टुवर्ड सल्फर. आता फक्त थिंक करा की बाबा कुठं 0 येईल आणि कुठं 0 येणार नाही. आता बघा हे 2 वेक्टर बरोबर 180 डिग्रीला आले का नाही. थिटा 180 डिग्री आहे, थिटा 180 डिग्री आहे, थिटा 180 डिग्री आहे. μ1 इक्वल टू μ2 आहे. थिटा 180 झाला, μ1 μ2 इक्वल झाले, म्हणजे नक्कीच रिझल्टंट किती येईल रे बाबा, 0 येईल. समजतंय? जसं इथं झालं ना, सेम इथं होतंय, नो प्रॉब्लेम. आता इथं बघू,
मला सांगा या दोन वेक्टर मध्ये थिटा 180 असेल का रे बाबा? इथं पाहिलं तर वाटतंय, म्हणून तर म्हणलं हे चुकलंय स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चरच चुकलेलं आहे. ठीक आहे. हा तुला कार्बन ऑक्सिजनचं वेक्टर दाखवायचं का ते पण दाखवलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. हा चला बघा हे असं, हां हे असं दाखवता येईल, नो प्रॉब्लेम. दाखवायचं का? दाखवा. सिमिलरली कार्बन सल्फर पण दाखवायचं असलं दाखवा. हे दोघं कॅन्सल होतील, नो प्रॉब्लेम. हे दोन वेक्टर कॅन्सल होतील. मला सांगा हे दोन वेक्टर कॅन्सल होतील का? या दोन वेक्टर मध्ये थिटा 180 नाहीये, या दोन्ही मध्ये आहे. हे कॅन्सल झाले, मान्य करू आपण. चला कॅन्सल झालेले मी इरेज करतो. हा हे कॅन्सल झाले ना, वेक्टर कॅन्सल झाले, हा इरेज केले. हे कॅन्सल होत नाहीत. का होत नाहीत? कारण इथं थिटा नॉट इक्वल टू 180 डिग्री आहे. थिटा 180 नसल्यामुळं रिझल्टंट 0 येऊ शकत नाही. कारण या दोन वेक्टरचा अँगल 180 डिग्री नाही. दो μ1 इक्वल टू μ2, दो μ1 इक्वल टू μ2, थिटा इज नॉट 180 डिग्री. दोन्ही कंडिशन ऍट ए टाइम सॅटिस्फाय व्हावे लागतात तरच रिझल्टंट 0 येत असतो. इथं एक कंडिशन सॅटिस्फाय झाली, μ1 इक्वल टू μ2 आहे, नो प्रॉब्लेम, पण थिटा 180 नाहीये, सो रिझल्टंट नॉट इक्वल टू 0. सेम. अरे हे एक्झाम्पल एक्झॅक्टली सेम आहे, कारण ऑक्सिजनच्याच ग्रुपचा मेंबर सल्फर आहे, त्यामुळे इथं देखील तेच असणार आहे माझं म्हणणं. थिटा नॉट इक्वल टू 180 डिग्री. तुला वाटलं तर इथं वेक्टर काढायचं असलं काढू शकतो, कार्बन सल्फर वेक्टर पण एक्झिस्ट करेल, पण ते कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे ना. इथं 180 अँगल असणार आहे, या दोन्हीमध्ये 180 नसेल. सो वन्स अगेन रिझल्टंट नॉट इक्वल टू 0. क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की बाबा सांगा खालीलपैकी कोणतं पोलार आणि कोणतं नॉन पोलार. सांगितलंय तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितलं, रिझल्टंट 0 आला. 0 म्हणजे नाही ना, नाही. डायपोल मोमेंट नाही, नाही. नॉन पोलार, नॉन पोलार. हा नॉन पोलार नाहीये, नॉन पोलार. रिझल्टंट नाही म्हणजे नॉन पोलार, रिझल्टंट नाही म्हणजे नॉन पोलार. रिझल्टंट 0 नाही, रिझल्टंट काहीतरी व्हॅल्यू आहे. रिझल्टंट डायपोल मोमेंट एक्झिस्ट करतो. पोलार, हा कंपाऊंड पोलार, हा पण कंपाऊंड पोलार. सांगितले तुम्हाला. रिझल्टंट 0 आला की नॉन पोलार, रिझल्टंट 0 आला की नॉन पोलार, आणि रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 आलं की पोलार. तसा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे भारी एक्झाम्पल आहेत बघा. ठीक आहे, लक्षात ठेवा. जे स्ट्रक्चर दिलं डायरेक्टली त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा नाही, त्याच्यात काही वेगळं सबस्टिट्यूएंट मध्ये काही निघतं का बघायचं. ठीक आहे, नोट करा. चला पुढचा क्वेश्चन. कंपेअर द डायपोल मोमेंट्स ऑफ सिस टू ब्युटीन अँड ट्रान्स टू ब्युटीन. सिस टू ब्युटीन आणि ट्रान्स टू ब्युटीनचं डायपोल मोमेंट आपल्याला कंपेअर करायचंय. ठीक आहे ना, म्हणजे कोण ग्रेटर आणि कोण स्मॉलर, बस एवढंच. तर मला अगोदर यांचे स्ट्रक्चर ड्रॉ करावे लागतील. लक्षात येईल, विशेष काही नाही रे. सिस आणि ट्रान्स नवीन असेल तुमच्यासाठी, पण विशेष काही नाही. ऐका व्यवस्थित बघा. सी डबल बॉन्ड सी, CH3 H, CH3 H. बघ रे, मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा वाटलं तर. CH3 CH CH CH3 हे अशा आहे का ना. बघा CH3 CH डबल बॉन्ड CH CH3. मला सांगा हे 2 ब्युटीन आहे का नाही रे? 2 ब्युटीन आहे. ओके, आता सिस का म्हणायचं? हे काय काढलं मी? सिस टू ब्युटीन काढलं. ठीक आहे ना, सिस टू ब्युटीन. दिस इज सिस टू ब्युटीन. ओके, ट्रान्स काढू तर मग मी डिफरन्स सांगतो. C डबल बॉन्ड C, C डबल बॉन्ड C, CH3 CH3 हे H, हे H. हे झालं ट्रान्स टू ब्युटीन, ट्रान्स टू ब्युटीन, ट्रान्स टू ब्युटीन. ठीक आहे, बघा आता हे 2 ब्युटीन आहे, मान्य आहे. आता बघा डबल बॉन्डच्या बाजूला, डबल बॉन्डच्या बाजूला जे आयडेंटिकल ग्रुप आहेत ते जर सेम साइडला आले, आता मिथिल आणि मिथिल एकाच बाजूला आहेत ना, हायड्रोजन आणि हायड्रोजन एकाच बाजूला आहेत. सिस स्टँड्स फॉर सेम साइड. सिस म्हणजे काय? सेम साइड. आयडेंटिकल ग्रुप्स ऑन सेम साइड. लक्षात ठेवा, सिस म्हणजे काय?
आयडेंटिकल ग्रुप्स ऑन सेम साइड. डबल बॉन्डच्या या बाजूला वरच्या बाजूला दोन्ही मिथिल ग्रुप आयडेंटिकल एका बाजूला आले, हायड्रोजन एका बाजूला आले, याला म्हणायचं सिस. आता इथं बघा तुम्ही, तुमच्या लक्षात लगेच येऊन जाईल. डबल बॉन्डच्या सराउंडिंगला आता बघा हे दोन ग्रुप सेम साइडला आहेत करे नाही ना, आता अपोजिट साइडला गेले ना, अपोजिट साइड झाली, अपोजिट झालं, याला म्हणायचं ट्रान्स. सिस म्हणजे सेम साइड, ट्रान्स म्हणजे अपोजिट साइड. बघा हे अपोजिट साइडला आले मिथिल, हायड्रोजन. मिथिल सेम साइडला आहेत, हायड्रोजन पण सेम साइडला आहेत. सोपं आहे, ठीक आहे. आता आपल्याला क्वेश्चन काय नेमका, या दोन्ही मधला डायपोल मोमेंट कम्पेअर करायचा, म्हणजे ग्रेटर कोन आणि लेसर कोन. लक्षात ठेवा आता इथं कार्बन मध्ये बॉन्ड आहे म्हणून एखाद्याला वाटेल सर हा बॉन्ड तर नॉन पोलार असेल ना, दोन कार्बन ऍटम मध्ये. नाही रे बाबा, हा कार्बन याचं हायब्रिडायझेशन बघा काय असेल. डबल बॉन्डेड कार्बन आहे हा sp2 असेल, हा सिंगल बॉन्डेड कार्बन आहे हा sp3 असेल. sp3 sp2 मान्य. सिमिलरली हा कार्बन sp2 असेल, हा सिंगल बॉन्डेड कार्बन आहे, सगळे सिंगल बॉन्ड तयार केलेत, हा sp3 असेल. डबल बॉन्ड तयार करणारा कार्बन कधी sp2 असतो आणि सिंगल बॉन्ड तयार करणारा कार्बन sp3 असतो. ट्रिपल बॉन्ड तयार करणारा sp असतो, माहिती आहे ना आपल्याला. हा इथं देखील तसंच राहील. हे sp2, हे sp3, हे sp2, हे sp3. ओके. आता सगळ्यांना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर माहिती आहे ना रे. sp ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, sp हायब्रिडाइज्ड कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp2, sp2 मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp3. दिस इज ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, माहिती आहे सगळ्यांना. ओके, जीओसी मध्ये वापरला असेल ना. हा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ऑर्डर बघा. आता sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन sp3 म्हणजे वेक्टर हे या कार्बन कडे असेल, लाईक दिस. हे असं वेक्टर असेल, मान्य. ओके. सिमिलरली sp2 sp3 हा कार्बन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्याकडे वेक्टर असेल, लाईक दिस. कार्बन हायड्रोजन वेक्टर दाखवलं काय नाही दाखवलं काय फरक पडणार नाही, ठीक आहे ना. ते ऑलमोस्ट नॉन पोलार बॉन्ड असतो कार्बन हायड्रोजन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स खूप कमी असतो, ठीक आहे ना. हा इथं बघा, आता इथं हे परत असं राहील, हे असं राहील, मान्य आहे, मान्य आहे ना. आता बघा मग या दोन वेक्टरचा रिझल्टंट मला काढायचा आहे. थिंक करा फक्त की वो 0 येईल का. अरे येईल का रे बाबा, या दोन्ही मध्ये 180 चा अँगल आहे का, नाही, ठीक आहे ना. सो शुअरली म्यू आर इज नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू 0 का, कारण थिटा नॉट इक्वल टू 180 डिग्री. थिटा 180 डिग्री नाही, थिटा 180 डिग्री नाही, म्हणून रिझल्टंट 0 नाही. आलं का लक्षात. इकडे बघा, आता हे दोन वेक्टर आले ना, असे डायगोनली आले ना रे. हे बघा असे आले, लाईन मध्ये आले ना वेक्टर, हे डायगोनली आले म्हणजे लाईन मध्ये आले. दोन वेक्टर लाईन मध्ये आल्यानंतर त्यांच्यात अँगल किती जनरेट होत असतो, 180 डिग्री. तर इथला जो रिझल्टंट असणार आहे तो असेल 0. किती असेल, 0. आणि का सर, कारण थिटा आहे 180 डिग्री. या दोन वेक्टर मधला अँगल किती आहे, 180 डिग्री आहे, म्हणून रिझल्टंट किती यायला, 0 यायला. μ1 इक्वल टू μ2 इथं पण आहे आणि इथं पण आहे, ते तर सांगण्याची गरज नाही कारण बॉन्ड तर सारखेच आहेत ना. आलं का लक्षात. तर लक्षात ठेवा, सिस 2 ब्युटीनचा रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 येतोय, ट्रान्स 2 ब्युटीनचा इक्वल टू 0 येतोय, ठीक आहे का. आणखीन एक घेतो असंच अल्किनचं, म्हणजे आणखी क्लिअर होईल, ठीक आहे. नोट करा. पुढचा क्वेश्चन तसाच आहे. कंपेअर द डायपोल मोमेंट्स ऑफ सिस टू पेंटीन अँड ट्रान्स टू पेंटीन. ठीक आहे. पेंटीन कसा असतो रे बाबा, टू पेंटीन कसा असतो बघा, असाच का, H3C CH डबल बॉन्ड CH, मान्य आहे का, CH2 CH3, याला म्हणतो आपण टू पेंटीन, बरोबर आहे का. दिस इज टू पेंटीन. ओके, चला सिस अँड ट्रान्सफॉर्म काढतो, याचे लक्षात येईल आताच्या सारखंच सेम. हा C डबल बॉन्ड C, ठीक आहे. हा इकडं काढतो मिथिल आणि याला म्हणतो हायड्रोजन, ठीक आहे. हा सेकंड नंबरचा कार्बन, हा याची अटॅचमेंट एक मिथिल एक हायड्रोजन. आता हा कार्बन, याची एक अटॅचमेंट हायड्रोजन आणि दुसरी अटॅचमेंट हा एवढा ग्रुप इथिल म्हणतो मी, असं लिहितो CH2 CH3. मान्य, अरे मान्य आहे ना. हां ओके. आता बघा एक दुसरं स्ट्रक्चर
C double bond C, CH2 CH3, CH3, H, H. आता बघा, आता हे तर ग्रुप डिफरंट आहेत, हा मिथिल आहे हा इथिल आहे, सिस ट्रान्स त्याच्यावरून ठरवता येणार नाही, पण हायड्रोजन वरून ठरवता येईल ना. बघा हायड्रोजन सेम साइडला आहे, खालच्या बाजूला आहेत दोन्ही, हा म्हणायचा सिस फॉर्म, ठीक आहे ना. तर हा सिस फॉर्म आहे, हा सिस टू पेंटीन आहे, कारण हायड्रोजन बघा सेम साइडला आहेत, आणि इथं हायड्रोजन बघा अपोजिट साइडला आहेत ना. सिस फॉर सेम साइड, ट्रान्स फॉर अपोजिट साइड. हे दोन हायड्रोजन अपोजिट साइडला आले, याला म्हणायचं ट्रान्स. काय म्हणायचं? ट्रान्स. हे सिस ते ट्रान्स. कंपेअर करू परत एकदा. हे डबल बॉन्डेड कार्बन sp2 असणार आहे, हा कार्बन सिंगल बॉन्डेड आहे sp3 असेल. वेक्टर टुवर्ड्स दिस कार्बन, सिमिलरली वेक्टर टुवर्ड्स दिस कार्बन. मान्य आहे ना? ओके. इथं बघा आता वेक्टर टुवर्ड्स दिस कार्बन, वेक्टर अगेन टुवर्ड्स डबल बॉन्डेड कार्बन. डबल बॉन्डेड कार्बन कडे का दाखवतोय वेक्टर? कारण ते sp2 हायब्रिडाइज्ड आहे, आणि या सबस्टिट्युएंटचे कार्बन हे sp3 आहेत. सिंगल बॉन्डेड कार्बन कधी sp3 असतो. ठीक आहे. आता बघा इथं रिझल्टंट किती, नक्कीच नॉट इक्वल टू 0, नक्कीच नॉट इक्वल टू 0. का सर? अरे इथं थिटा नाहीये ना 180 डिग्री. थिटा तर 180 नाहीच. आणखीन एक गोष्ट आहे बघा, μ1 आणि μ2 पण इक्वल नाहीत. होय, मी बरोबर बोलतोय, μ1 आणि μ2 पण इक्वल नाहीत. बघ रे, हा कार्बन मिथिल बॉन्ड आहे, हा कार्बन इथिल बॉन्ड आहे. मी याला μ1 म्हणलं समजा, याला μ2 म्हणलं. μ1 इज नॉट इक्वल टू μ2 अँड अगेन थिटा इज ऑल्सो नॉट 180 डिग्री. थिटा पण 180 नाही. ठीक आहे ना. हे कारण आहे की बाबा μr नॉट इक्वल टू 0. लक्षात आलं? दोन्ही कंडिशन इथं सॅटिस्फाईड नाहीत. कारण आपल्याला माहिती आहे रिझल्टंट 0 कधी येतो, μ1 μ2 इक्वल लागतात आणि थिटा 180 लागतो. इथं μ1 μ2 पण वेगळे आहेत आणि थिटा पण 180 नाही. सो शुअरली रिझल्टंट नॉट इक्वल टू 0. चला इथं सांगा, इथं थिटा 180 आहे, थिटा 180 डिग्री आहे. हे डायगोनली आहे ना, हे असं हे लाईन मध्ये आलं ना, डायगोनल. ठीक आहे. थिटा 180 आहे, बट समजा मी याला म्हणलं μ1, याला म्हणलं μ2, μ1 इज नॉट इक्वल टू μ2. रे बाबा का नाही सर? अरे बाबा कार्बन मिथिल आहे, कार्बन इथिल आहे. बॉन्ड कार्बन मध्ये जरी तयार होत असला, सबस्टिट्यूएंट वेगळा आहे ना. हा इथिलचा कार्बन आहे, हा मिथिलचा कार्बन आहे. इथिलचा कार्बन आहे, मिथिलचा कार्बन आहे. μ1 नॉट इक्वल टू μ2, म्हणून रिझल्टंट इथं देखील नॉट इक्वल टू 0. कारण इथं एक कंडिशन सॅटिस्फाय झाली आहे थिटाची 180 वाली, पण μ1 μ2 इक्वल नाहीयेत, म्हणून इथं पण रिझल्ट नॉट इक्वल टू 0, इथं पण नॉट इक्वल टू 0 आणि तिकडे पण नॉट इक्वल टू 0. पण मागच्या केसमध्ये सिस टू ब्युटीनचा रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 आला होता, पण ट्रान्स टू ब्युटीनचा 0 आला होता. कारण तिथं μ1 μ2 इक्वल होते आणि थिटा पण 180 डिग्री होता. इथं μ1 μ2 अनइक्वल आहेत. अडचण ती आहे कारण एक सबस्टिट्युएंट, डबल बॉन्डचा एक सबस्टिट्युएंट हा मिथिल आहे, तर दुसरा कोण दिसतोय आपल्याला? इथिल दिसतोय. ठीक आहे का? सिस आणि ट्रान्स. पण समजा मला जर या दोन्हीमध्ये कंपॅरिझन करायचं झालं, कोणतं मोठं आणि कोणतं छोटं? थिंक करा. बघ रे, हे दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शन मध्ये पॉइंट करतायत, म्हणजे इथं कॅन्सलेशन थोडं बहुत तर होईल ना. 100% कॅन्सलेशन नाही होणार इथं, कारण μ1 μ2 मॅग्निट्यूड मध्ये इक्वल नाहीत, पण थोडं कॅन्सलेशन होईल. पार्शियल कॅन्सलेशन, आय कॅन से पार्शियल कॅन्सलेशन. हे नो कॅन्सलेशन, इथं काही कॅन्सलेशन होत नाही, म्हणून हे मोठं असेल. याचा डायपोल मोमेंट म्हणजे कोणाचा? सिस टू पेंटीनचा डायपोल मोमेंट हा ट्रान्स टू पेंटीन पेक्षा नक्कीच मोठा असेल. का रे बाबा? कारण सिस मध्ये कॅन्सलेशन होत नाहीये, ट्रान्स मध्ये थोडंसं कॅन्सलेशन होतंय. पार्शियली हे दोन वेक्टर कॅन्सल करतील, कारण त्यांच्या थिटा 180 यायला. μ1 नॉट इक्वल टू μ2, पण
थिटा 180 डिग्री झाल्यामुळे थोडंसं कॅन्सलेशन होत आहे. ठीक आहे सर, मग मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही असं काही म्हणलं नाहीत. अहो, मागच्या एक्झाम्पलमध्ये असं म्हणण्याची गरजच नाहीये, कारण तिथं ट्रान्स तर झिरोच आला होता. ते येड्याला पण कळलं पाहिजे की तिथं पण सिसच मोठा. सिस अल्किनचा डायपोल मोमेंट कधीही ट्रान्सपेक्षा मोठा असतो. यस, सिस अल्किनचा डायपोल मोमेंट ट्रान्सपेक्षा कधीही मोठा असतो, कधीही. ठीक आहे का? मागच्या एक्झाम्पलला पण ते लागू होतं, इथं पण लागू होतं, पण मागच्या एक्झाम्पलमध्ये आणि या एक्झाम्पलमध्ये छोटासा फरक आहे. फरक तुमच्या लक्षात आला का रे बाबा? तिथं दोन्ही झिरो नव्हते, म्हणजे तिथं एक झिरो होतं, एक झिरो नव्हतं. इथं दोन्ही नॉन झिरो येतं. का? ते मिथिल आणि इथिल ग्रुप यायला, ग्रुप बदलला. नोट करा. पुढचा क्वेश्चन हा पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. NH3 इज पोलार बट NF3 इज ऑलमोस्ट न्यूट्रल. वाय? असं का? ठीक आहे, पाहूयात. मला सांगा पोलार म्हणजेच काय? मी या क्वेश्चनला थोडंसं रिवाइज करतोय की बाबा अमोनिया पोलार आहे म्हणजे काय झाला अर्थ? की बाबा रिझल्टंट हा नॉट इक्वल टू झिरो आहे. मान्य? हा. NF3 इज ऑलमोस्ट न्यूट्रल, जवळपास न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे म्हणजेच नॉन पोलार आहे. न्यूट्रल म्हणजे काय रे बाबा? नॉन पोलार. न्यूट्रल म्हणजे नॉन पोलारला आणखी एक सिनॉनिम म्हणा, न्यूट्रल. ठीक आहे ना? NF3 इज ऑलमोस्ट न्यूट्रल याचा अर्थ काय? म्यू आर इज नियरली इक्वल टू झिरो. नॉट झिरो बट नियरली इक्वल टू झिरो, ऑलमोस्ट झिरो. का? एक्झॅक्टली झिरो नाही आहे, ऑलमोस्ट झिरो. ठीक आहे, पाहूयात का? तर आपल्याला काय करावं लागेल? यांचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करावे लागतील. यांचे स्ट्रक्चर ड्रॉ केले की आपल्याला लगेच आन्सर कळून जाईल. अमोनिया पिरॅमिडल असतो. आता बाबा आपल्याला माहिती पाहिजे रे, ते तुला अमोनियाचं हायब्रिडायझेशन विचारले, काही एवढे नालायक आहेत. अमोनियाचं हायब्रिडायझेशन विचारलं की रे ट्रिक वापरते. यार काही अक्कल आहे का आपल्याला? हा, एवढे सिंपल एक्झाम्पल आपल्याला लगेच सांगता आले पाहिजे. वॉटरचं हायब्रिडायझेशन विचारलं की ट्रिक वापरते, काही अर्थ नाही. तुम्ही मरा रे बाबा, काही अर्थ नाही. बघा, साधे एक्झाम्पल आपल्याला असेच आले पाहिजे. ठीक आहे ना? माझं म्हणणं काय हे लक्षात घ्या. मला म्हणायचंय काय, एवढं तळमळीनं का बोलतोय तुमच्याशी मी? माझं म्हणणं एवढं आहे की बाबा जे साधे एक्झाम्पल्स आहेत, जे कॉमन एक्झाम्पल्स आहेत, जे परत आले टॉपिकमध्ये, ते असेच तुला लगेच सांगता आलं पाहिजे. वॉटरचं हायब्रिडायझेशन सर sp3 आहे. शेप कसा आहे? व्ही शेप आहे. बॉन्ड अँगल किती आहे? 104.5 डिग्री आहे. अमोनियाचं हायब्रिडायझेशन सर sp3 आहे. शेप काय? पिरॅमिडल आहे. बॉन्ड अँगल किती आहे? 107 डिग्री आहे. 10 मिनिट आहे. मिथेनचं हायब्रिडायझेशन काढा म्हणलं तर ते डोकं खाजवते. काय अर्थ याला? हा, मिथेन कुठलाही अल्केन असू द्या, sp3 असतो रे बाबा, कुठलाही अल्केन असू द्या. ठीक आहे. आणि तिथं लोन पेअर नसल्यामुळं एक्झॅक्ट बॉन्ड अँगलची व्हॅल्यू मिळते 109 डिग्री 28 मिनिट. ठीक आहे, ओके. चला बघा आता अमोनियाचा शेप कसा असतो? पिरॅमिडल असतो, बरोबर आहे ना? पिरॅमिडल हे असं, हे असं, आणि एक लोन पेअर दाखवण्याची मेथड मी सांगितली होती मागच्या क्लासमध्ये. हा, ही पण एक लोन पेअर. ठीक आहे. इथं असं काही करू नका कोणी, म्हणजे झालं. हा, नाही. हा, ऑर्बिटल येतो, ऑर्बिटलमध्ये लोन पेअर दाखवली. ठीक आहे का? ऑर्बिटलमध्ये लोन पेअर दाखवली. ओके. आता इथं बघा NF3 हे पण पिरॅमिडलच आहे. या दोघांचा कोड नंबर येतो बघा रे, कोड नंबर 431 येतो. करून बघा, क्रॉस मेथड अडॉप्ट करा. कोड नंबर दोघांचा 431 येतो. पिरॅमिडल शेप. ठीक आहे ना? हे असं NF3, F, हे F. इथं देखील एक लोन पेअर नायट्रोजनवर, लाईक दिस. आता बघा, nitrogen is more electronegative than hydrogen, so dipole towards nitrogen, dipole towards nitrogen दाखवला. ठीक आहे ना? नायट्रोजन कडे डायपोल असेल. मी सांगितलं होतं लोन पेअरचा पण डायपोल असतो. हा बॉन्ड डायपोल म्हणायचा. बॉन्ड मध्ये दाखवला ना आपण, हा बॉन्ड डायपोल. लोन पेअरचा पण डायपोल असतो, त्याला म्हणतात ॲटोमिक डायपोल. काय म्हणतात त्याला? ॲटोमिक डायपोल. आणि लक्षात ठेवा, ॲटोमिक डायपोलचं डिरेक्शन कधी स्पेसमध्ये, म्हणजे अवे फ्रॉम सेंट्रल ॲटम, म्हणजे हे असं स्पेसमध्ये दाखवायचं. कधीही लक्षात ठेवा,
लोन पेअरचा डायपोल, याला काय म्हणतात रे बाबा, ॲटोमिक डायपोल म्हणतात, लक्षात ठेवा. लोन पेअरचा डायपोल म्हणजे ॲटोमिक डायपोल, आणि हा तर कळतो, हा बॉन्ड मधला डायपोल आहे ना, बॉन्ड डायपोल, ॲटोमिक डायपोल. ठीक आहे, इथं पण दाखवता अगोदर ॲटोमिक डायपोल कधीही स्पेस मध्ये, सोपं काम आहे. ठीक आहे, हा ठीक आहे. आता फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन, म्हणजे वेक्टर टुवर्ड्स फ्लोरीन लाईक दिस, लाईक दिस अँड लाईक दिस. किती सोपं काम आहे रे, याच्यापेक्षा काही सोपं असू शकत नाही. केमिस्ट्री व्हेरी इझी, ओनली नार्सिसी. ठीक आहे, पहा, नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन, फ्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. संपलं. आता थिंक करू आपण. बघा आता, लक्ष द्या रे, 1 2 3 या 3 वेक्टरचा रिझल्टंट असा वर राहील. 1 2 3 या 3 वेक्टरचा रिझल्टंट वर राहील. मला सांगा, हे 2 वेक्टर कॅन्सल होतील का रे बाबा? नाही, हे 2 वेक्टर कॅन्सल होणार नाहीत. म्हणजे क्लिअर कट, इथं रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 आहे. मान्य का? तर इथं कॅन्सलेशनच होत नाही, नो कॅन्सलेशन. ठीक आहे, इथं बघा आता 1 2 3 या तिन्हीचा रिझल्टंट असा इकडे खाली समजा आलं ना 180 ला. 180 ला आलं म्हणून लगेच म्हणते रिझल्टंट 0 नसतंय. फक्त थिटा 180 झाला की रिझल्टंट 0 नसतो. थिटा 180 असावाच लागतो, आणि सोबत μ1 इक्वल टू μ2. म्हणजे हे जर समजा मी μ1 म्हणलं, हे μ2 म्हणलं, मला सांगा μ1 आणि μ2 सेम आहे का रे? नाही ना, हा ॲटोमिक डायपोल आहे, हा बॉन्ड डायपोलचा रिझल्टंट आहे. इथं देखील रिझल्टंट नॉट इक्वल टू 0 येतो, नॉट इक्वल टू 0. बिकॉज वाय रे बाबा, μ1 नॉट इक्वल टू μ2. आणि इथं रिझल्टंट का 0 नाही? इथं तर थिटा पण नाही ना, हे सगळं ऍडच होणार आहे, याच्यात ऍडिशन होणार आहे सगळ्या वेक्टरचं. ठीक आहे ना, आणि त्याच्यात थोडंसं कॅन्सलेशन होईल. हे 2 वेक्टर 100% एकमेकांना कॅन्सल करणार नाहीयेत, कारण त्यांचं मॅग्निट्यूड सेम नाही, पण पार्शियल कॅन्सलेशन असेल ना, असेल ना. मग आता कंपॅरिझन जर मी करायचं ठरवलं, बाबा या दोन्हीमध्ये रिझल्टंट मोठा कुठला असेल? नक्कीच हा मोठा असेल, कारण इथं सगळे वेक्टर ऍड व्हायले, इथं सगळे वेक्टर ऍड व्हायले. इथं हे 3 ऍड होऊन एक रिझल्टंट तयार करतायत. हा रिझल्टंट याला थोडंसं कॅन्सलेशन करतोय, मी थोडंसंच म्हणतोय, परत थोडंसं, नॉट 100%, कारण या 2 वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम नाही. So in NF3 there is partial cancellation, here no cancellation. This is the reason why the dipole moment of NH3 is greater than NF3. आता मी लिहितोय, हा तुला ऑप्शन मध्ये काय दिसेल ते मी लिहितोय. बघा, in NH3 bond dipole and atomic dipole, bond dipole and atomic dipole points in same direction, points in same direction. मान्य आहे का? ठीक आहे, मी लिहितो अगोदर, नंतर एक्सप्लेन करतो. in NF3 bond dipole and atomic dipole, bond dipole and atomic dipole points in opposite direction, points in opposite direction. ठीक आहे, बघा लक्षात येऊन जाईल, विशेष काही नाही. अमोनियामध्ये पहिलं सेंटेन्स बघा, इन NH3 बॉन्ड डायपोल अँड ॲटोमिक डायपोल. हे झाले बॉन्ड डायपोल आणि हे झालं ब्ल्यू कलरनं काढलेलं ॲटोमिक डायपोल. ते पॉइंट इन सेम डायरेक्शन. बघा एका बाजूला पॉइंटेड, कॅन्सलेशन होऊ शकत नाही. ठीक आहे, इन NF3 हे बॉन्ड डायपोल आहेत, हा आहे ॲटोमिक डायपोल. दे पॉइंट इन अपोजिट डिरेक्शन. बघा ना, डायरेक्शन अपोजिट आहे, हे खाली चाललं, हे वर चाललं. इथं पार्शियल कॅन्सलेशन होतं, पार्शियल, नॉट 100%. वाय? बिकॉज μ1 इज नॉट इक्वल टू μ2. हा ॲटोमिक डायपोल आहे, तर हा बॉन्ड डायपोल आहे, 100% कॅन्सल होत नाही.
पण बऱ्यापैकी कॅन्सल होतं म्हणजे ते नियरली इक्वल टू 0 असतं, नॉट एक्झॅक्टली 0. हे तेच सांगितलं मी, नियरली इक्वल टू 0. वाय नॉट एक्झॅक्टली 0? बिकॉज μ1 नॉट इक्वल टू μ2. भारी एक्झाम्पल आहे हे पण. तर हे तुम्हाला ऑप्शनमध्ये हे दिसेल, विशेष करून हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. बघा, आज जेवढे एक्झाम्पल घेतले सगळे स्पेशलच होते, उद्या आणखी काही स्पेशल एक्झाम्पल भेटूयात उद्या. थँक्यू.